नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत. तर ऋषिकेश हा जानकीची माफी मागत म्हणतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी असतं की जानकी मला खरंच माफ कर, मी तुझ्यावर चिडलो, तुझ्यावर विश्वासही ठेवला नाही, वाटेल ते आरोप केले. तेव्हा जानकी म्हणते की मलाही कळतंय ऋषिकेश, तुम्ही हे सर्व तुमच्या बहिणीच्या असलेल्या प्रेमापोटी केलंय, तुमची काही चूक नाही त्यामध्ये. तर इकडे सुमित्रा तर आता शर्वरीची आतुरतेने वाट पाहत असते. जानकीला म्हणते की तू माझ्या शरूला सुखरूप घरी घेऊन येशील ना. तेव्हा जानकी धीर देत म्हणते की काळजी नका करू आई, मी आणेल त्यांना परत. तर इकडे सर्वजण बसलेले असतात. तेव्हा सुमित्रा येतो आणि जानकी म्हणते की भाऊजी, आपल्या शर्वरी वंश सुटतील ना निर्दोष. आई त्यांची आतुरतेने वाट पाहत आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सौमित्र, तू काहीच का बोलत नाहीस, एवढा शांत का झालास, काही प्रॉब्लेम झालाय का. तेव्हा सौमित्र त्याचं उत्तर देत म्हणतो की मी एक केस आता पुढे नाही लढणार आणि मला कोणीही फोर्स करू नका प्लीज. हे ऐकून तर घरच्या सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर जानकी शर्वरीला आणील का निर्दोष सुटका करून घरी, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.